एक महिना झाला, एका महिन्यात आतापर्यंत 7-8 वेळा आपल्या इथं अतिक्रमण झाले, पाडलं पण आहे पोलिसांनी, पुरे पाडलेलं आहे. आता एक महिनाभर झाला, ते म्हणतात आमचे हप्ते चालू आहेत. आमचं तुम्ही काहीच करू शकत नाही, आमचे हप्ते वगैरे चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे की चालू काय, हा बंद का होत नाही. आणि घुसला एखाद्याच्या घरात तर दारू पिऊन खूप शिव्यागाळी करतात. मला असं वाटतं की हे बंदच व्हायला पाहिजे. ही बंद होईल का? नमस्कार, मी सृष्टीसाठी. तर सध्या मी कात्रज कोंढवा रोडवरील राजमाता कॉलोनी बुद्धविहारच्या बाजूला इथे आली आहे. आणि इथे येण्याचं कारण असं आहे की इथे जवळपास 10 ते 15 वर्षापासून इथे बेकायदेशीर दारू विक्रीचा धंदा चालू आहे. आणि जर सांगायला गेलं तर ऐकायलाच तयार नाही. पोलिसांची पुण्याई खूप चांगली ह्यांच्यावर, पोलिसांचे हप्ते वगैरे चांगले असल्यामुळे ते व्यवस्थित चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे की चालू काय, हा बंद का होत नाही. हेच आमच्या सगळ्या नागरिकांचा, समज आमच्या बुद्धविहार, आमचं सगळ्यांचं एकच मागणी आहे की बाबा बंद का होऊ शकत नाही. NPD फक्त कागदावरच आहेत का, हेच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. NPD हे कागदावरच आहेत का तुम्ही बंद का करू शकत नाही. सामान्य माणसाला तुम्ही नाही काय नाही देऊ शकत. आजूबाजूला घर आहेत, मेन रोडला आहे. आज जर असतं तर कुणालाच त्याच्यावर आक्षेप नव्हता, तुम्ही काय करा, पण मेन रोडला आहे. इथं तुम्ही बघू शकता, लोक इथं आजूबाजूला लहान मुलं जातात येतात, छेडाछेड या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि खूप प्रमाणात हे लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटला पाहिजे. पुणे लोकांनी ह्याच्या संदर्भात पहिले आपण तक्रार दिली होती, तरीसुद्धा ते बंद झालं नाही, तात्पुरतं होतं लपून. आता तर एकदम तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. लवकरात लवकर तुम्ही आम्हाला न्याय द्यावा हीच आम्ही अपेक्षा करतो. तर बघू शकतो की आता आपण जिथे आलो होतो इथे ह्या बुद्धविहारच्या बाजूला जिथे बेकायदेशीर दारू विक्रीचा इथं धंदा चालू आहे. आणि त्यामुळे इथं जे बाजूला इथं बुद्धविहार आहे तर इथे सांगण्यात आलं होतं आपल्याला की या बुद्धविहारच्या तिथे लोकांनी बसून दारू पिलं गेलं आहे. पोलिसांनी कितीदा तरी म्हणजे इथे नागरिकांनी तक्रार केली की इथे दारू विक्री केली जाते, याच्यावर काहीतरी करा. पण पोलीस म्हणतात ॲक्शन, आपण लवकरात लवकर ॲक्शन करू, पण त्यांच्याकडून पण अजून ॲक्शन केली गेलेली नाहीये. दादा, तुम्ही एकंदरीत काय सांगाल की इथे जो प्रकार चालू आहे, या प्रकारामुळे इथे वस्तीतले जे राहणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्रास होतोय, नागरिक संताप व्यक्त करत आहेत, म्हणतायत की तशी यायला जागा नसते, लोक शेते जे दारू पिऊन लोक असतात ते शिवीगाळ करतात, तिथं कट्ट्यावर बसतात, त्या बुद्धविहाऱ्या बाजूला तिथं बसतात, तिथं बसून दारू पितात. तर तुम्ही काय सांगाल? आमचे मित्र नितीन नडेकर यांनी बऱ्याचदा त्यांच्या अड्ड्याविषयी बऱ्याचशा कंप्लेंट केलेल्या आहेत पोलिसाकडं. आणि मला पण सांगितलं त्यांनी, मी आम आदमी पार्टीचं आत्ता महानगरपालिकेचं इलेक्शन लढलं आहे आपल्या भागातून, तर मी पण याच्याकडे लक्ष देणारच होतो. पण यांनी कंप्लेंट दिली होती, मी म्हणलो पोलीस येऊन करतील बंद, पण यांनी थोडे दिवस बंद केलं आणि परत चालू केलं. तर मी आता हे जे लेडीज आहेत आपल्या भगिनी, त्यांच्या कंप्लेंट आलेल्या आहेत बऱ्याचशा की लहान मुलं असतात हे तिथं जाऊन विकणार
पण दारू पिणारे लोक बाहेर येणार ना पिऊन, आणि घुसला एखाद्याच्या मागच्या वेळेस पण तसंच झालेलं आहे. आता आम्हाला माहीत नाही कोण सपोर्ट करतंय, कोण नाही सपोर्ट करतंय किंवा काय नाही करते. अनेक जणांनी सांगितल्या अडचणी ह्या आहेत. नेहमी कुणाला जरी विचारलं तर तीच अडचण आहे आणि तुमच्या मनात पण तीच अडचण आहे. पण पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमच्या थ्रू बंद होणं गरजेचं आहे. आमच्या समोरच घर आहे आमचं, तर काय आता सर्वांची इच्छा आहे तर म्हणजे मनाने म्हणजे बंद करावं एवढीच अपेक्षा आहे. कारण बाकीच्या लोकांना पण त्रास म्हणजे काय, दारूचा त्रास नाही, पण येणारे जाणारे दारू प्यायला लोक येतात, त्यांच्यामुळे समजा उद्या कोणाची भांडण झाली काय विनाकारण आम्हाला त्या गोष्टीत तोंड द्यावं लागेल ना. तर त्याच्यापेक्षा त्यांनी आता सगळ्यांची इच्छा आहे तर बऱ्यापैकी बंद केलं तर बरं होईल. शेजारी बुद्धविहार आहे, ते चांगलं वाटत नाही, ते बरोबर आहे का नाही. वस्ती आहे, लहान मुलं खेळतात, त्यामुळं त्याचा त्यांनी राहायला करावं. आनंद आहे आम्हाला, काय अडचण नाही. बऱ्यापैकी बंदच करावं. आता सगळ्यांची इच्छा आहे तर बंद झालं तर चांगलं आहे. कुठं कुठं शिफ्ट करावं, जिथं वस्ती राहील तशा ठिकाणी शिफ्ट करावं, अशा गोष्टी तरी चालेल आम्हाला, असं काही अडचण नहीं. वही है ना, बंद करना ही मांगता है. बच्चों को तकलीफ है, दारू पीते झगड़ा करते, इधर इधर गाली देते, इधर पड़े रहते रोड पे. तो अगर सबकी इच्छा है तो बंद ही होना चाहिए. तर आता आपल्यासोबत काही महिला नागरिक आहेत, तर त्याच्यातनं आपण त्यांना विचारूया की ताई, एकंदरीत तुम्ही काय सांगाल की इथे आता सगळेजण म्हणतायत की इथे कट्ट्यावर लोक बसतात. दुसरं म्हणजे की येताना जाताना जागा नसते, मग इथे शिवीगाळ केली जाते, किंवा जे लहान आता स्कूलला जाताना मुली आहेत, मुलं आहेत, किंवा तुम्ही महिला आहेत, तर काय वाटतं तुम्हाला, सेफ फील होतं का, किंवा एकंदरीत इथं काय परिस्थिती असते, काय सांगाल तुम्ही मला? दारू पिऊन खूप शिव्यागाळी करतात आणि खूप घाणाडे शब्द वापरतात आणि कित्येक वेळेस नाही का गाडी घेऊन असे पडतात पण लोक. आणि जेणेकरून आहे ना अशी भीती वाटते की नाही का एखादा पुरुष जर काय बोलला तर आणि आपल्या इकडे आल्या तर असं वाटतं. पण मला असं वाटतं की हे बंदच व्हायला पाहिजे. खूप घाण बोलतात हे लोक आणि कसं पण पडतात, असं शॉर्ट कपडे वगैरे फाटलेले वगैरे असतात, असं करून पडतात रस्त्यावरती पुरुष लोक दारू पिऊन. आणि तर लहान लहान मुलं पण क्लासला वगैरे जातात ना, मग त्यांना असं उचलून वगैरे नेलं तर, आणि नाही का काय म्हणतात ते, हे केलं तर, किडनॅप केलं तर, असं भीती वाटते ना. तसं त्यांची मजबुरी असेल पण त्यांनी दुसरीकडे जावं किंवा दुसरा व्यवसाय चालू करावा ना, असं लोकांना त्रास होईल असं नाही वागावं, एवढंच म्हणते. आता मला एक प्रश्न आहे, मग तुम्हाला म्हणजे सरकारला तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे पहिला, आणि दुसरं म्हणजे की तुमची काय मागणी आहे, काय, कारण सगळे लोक इथं संताप व्यक्त करत आहेत त्यांच्याप्रमाणे, तर तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय प्रश्न विचाराल? कितीक वेळेस ते आले पोलीस लोक मोडून गेले तरी पण हे चालू होतं, असं का होतं ते माहीत नाही. पण हे शक्यतो बंदच व्हायला पाहिजे, एरियात हे नकोच आहे. कारण त्याच्यामुळे नाही का लहान मुलांवर परिणाम होतो, परत स्त्री म्हणजे लेडीज सेफ फील करत नाहीत. असं रात्री बेरात्री असं हे लोक येतात, कसे पण जातात, मग ते वाईट वाटतंच ना, स्त्रियांना अशी भीतीच वाटते दुकानला वगैरे जायची. हे बंदच झालं पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र. मी स्वतः 6 नंबर लेनमध्ये राहतो, राजमाता कॉलनी, राम मंदिर, नितीन चोरड्या फार्म. हा दारूचा अड्डा हा कायमचा बंद झाला पाहिजे, की याच्यामुळं बरेच लोकांना त्रास होतो.
संध्याकाळी लेडीजला भाजी आणायला नको येताना पण भीती वाटते. कितीतरी दारुडे इथं पिलेले पडलेले असतात इथं, तर त्यांच्यामुळं लेडीजला धोका आहे. हा दारूचा अड्डा ह्यांनी चालू ठेवा, पण दुसरीकडे चालू ठेवा. काय सांगाल मला एकंदरीत की हा जो प्रकार आहे हा किती दिवसापासून किंवा कधीपासून सुरू आहे? हा जवळजवळ एक 10 वर्ष झाले. हो, लॉकडाऊनमध्ये बंद झाला होता, परत चालू केला आहे. मग आता तुम्ही सरकारला काय प्रश्न विचाराल किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी करणार आहे, प्रश्न विचारणार काय? मागणी ही एकच असेल की दारू अड्डा हा बंद झाला पाहिजे, की याच्यामुळे लोकवस्तीला त्रास आहे. आता लोकवस्ती झपाट्याने वाढते, पूर्वी लोकवस्ती कमी होती. आता हा लवकर बंद करणं हा जर ह्या 3 दिवसाच्या आतमध्ये हा धंदा जर बंद नाही झाला तर लोकशाहीच्या पद्धतीने पोलीस चौकीसमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. सगळ्या आमच्या माता बहिणींना सगळ्यांना त्रास आहे इथं. त्यांची मुलं जातात, त्यांचा आम्हाला त्रास नाही. जे दारू पितात, दारू जो पितो त्याला काय बोलायचं ते कळत नाही आहे. तो बाहेर येतो, तो शिव्या देतो. लहान मुलं शाळेचे असतात, त्यांना काय वाटलं तेच शिकतात, जे दिसतं ते शिकतात. आता इथं रस्त्यावरच पडतात. तुम्ही रात्रीचं आत्ता तर काही नाही, पण संध्याकाळी 4-5 वाजता एवढी गर्दी असते, या कट्ट्यावर बसलेले असतात. तिथनं दारू पितात, तिथं झोपतात. बुद्धविहारमध्ये बी मस्त तिथं झोपतात, बुद्धविहारमध्ये पितात. आजूबाजूला मंदिर आहे तिथं पितात. सगळ्या गोष्टीचा त्रास आहे. मग नाही पित तर तुम्ही कशाला कायद्याने पितं तुम्हाला अलाउड नाही आहे. आमची फक्त मागणी एवढंच आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आत्तापर्यंत 10 ते 12 वेळा झालं इथं कारवाई झाली, पण बंद होत नाही आहे. का बंद होत नाही याचंही कारण पाहिजे. जर लवकरात लवकर जर ते बंद झालं नाही तर लोकशाहीच्या पद्धतीने पोलीस चौकीसमोर आम्ही कमिशनर ऑफिसला तिथं आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा हीच आम्ही अपेक्षा करतो. तर आज आपण इथे राजमाता कॉलनी बुद्धविहारच्या बाजूला इथे आपण आलेलो आणि इथे जी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे, तर त्यामुळे या वस्तीत राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना इथे प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. फक्त पुरुष नाही तर इथे राहणाऱ्या महिलांना पण, त्यांचे छोटे छोटे मुलं बाळं आहेत, स्कूलला जाणाऱ्या मुलं बाळांना सुद्धा इथे त्रास सहन करावा लागतोय. आणि या वस्तीतले जे नागरिक आहेत त्या नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर हे अवैध धंदा जो चालू आहे हा बंद केला गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर हे धंदा जर बंद केला गेला नाही तर इथे मोठ्या प्रमाणात आपल्या CP ऑफिसच्या पुढं ते लोक आंदोलन, म्हणजे लोकशाहीचा मार्ग धरून ते लोक आंदोलन करण्याची त्यांनी इथे मागणी केलेली आहे.